शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मी आता मंगळमधल्या रेड्डी आणि बोस्ते या गावच्या शिववरती या ठिकाणी आहे. उमेश मेटकरी यांच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी बसलेलो आहे. आज डाळिंबीची हार्वेस्टिंग चालू आहे. जवळपास 110 रुपयाचा या शेतकऱ्याला दर मिळत आहे. मगाशी चर्चा करत असताना शेतकऱ्यांनी सांगितलं की आधी डाळिंबीच्या आधी द्राक्ष लागवड होती, द्राक्षी होती, पण द्राक्षे काय कारणामुळे शेतकऱ्याला काढायला लागली आणि जवळपास आज 10 वर्ष 9 वर्ष झालं ही डाळिंबीची रोपं आहेत. डाळिंबीच्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याची यशोगाथा काय असते, शेतकऱ्याने काम काय काय प्रकारचं केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये जवळपास पिन होल आणि त्या मर रोगामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंबी उद्ध्वस्त झाली आणि डाळिंबी मोठ्या प्रमाणात कमी झाली. आता सध्याला बघायला गेलं तर गेली 2, 2.5, 3 वर्ष झालं डाळिंबीमध्ये मोठ्या प्रमाणात दर आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये आपली डाळिंबीची झाडं जोपासली, वाढवली, जपली त्या शेतकऱ्यांना खरं तर आता या ठिकाणी पैसे बघायला मिळतात आणि त्या शेतकऱ्याचं तर नेमकं काय कष्ट आहे ते जाणून घेऊयाच. पण शेतकऱ्याच्या कष्टामागं महत्त्वाचं असतं म्हणजे योग्य मार्गदर्शन, योग्य रस्ता दाखवणं आणि ते रस्ता काम या मार्गदर्शन सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि नेमकं शेतकऱ्याची यशोगाथा काय ते ऐकण्यासाठी इतर या भागातील शेतकरी आपल्यासोबत पाठीमागे बसले आहेत. शेतकऱ्यापासून सुरुवात करूया. मेटकर साहेब, तुमचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. नमस्कार. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, 110 रुपयाचा दर मिळाय, पहिली भावना काय? पहिली भावना म्हणजे जेवढं कष्ट आहे एवढं शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्यालाही मिळणं गरजेचं आहे. बरोबर. हां. प्रत्येक शेतकऱ्याला एवढं कष्ट करायचं या मागचा अमाप खर्च आहे. एक तर पहिलं मररोगाची भीती, दुसरं पिनहोल आणि तिसरं म्हणजे पावसाची परिस्थिती अशी आहे. त्याच्यामुळे 110 रुपये शेतकऱ्याला एवढा काय अतिभाव असं माझ्या तर दृष्टिकोनातून वाटण्याजोगी काही एवढी हीच नाही. बरं, समाधान झाले का नाही? पण एवढं एवढ्यात कसं आहे, सध्याच्या रेटच्या नुसार समाधानकारक वाटते. बरं. खरं तर डाळिंबी लावायच्या आधी मग आपली चर्चा चालू होती की द्राक्षाची बाग होती. कशासाठी काढली द्राक्षी बाग? द्राक्षे काढली म्हणजे एक तर पाण्याचा जास्त आम्हाला ही सोर्स नव्हता त्या टायमिंगला आणि पाणी जे होतं पहिलं आमचं ते एकदम क्षारयुक्त होतं. द्राक्षीला क्षारयुक्त पाणी चालत नाही, त्यामुळं द्राक्षी किती वर्ष होती द्राक्षी? 4 वर्ष द्राक्षी होती. त्यात काय पैसे काय कमवला नाही तर? पहिल्या वर्षी पैसे झालं, थोडा प्लॉट होता. बरं. अपेक्षा वाढली, लागण केली, बरं. पण पाण्याचा सोर्स नसल्यामुळे ती नंतर 1-2 वर्ष अपडाऊन काढून डाळिंबी कसं वळला? काय कोणी ऐकलं, सांगितलं कोणी काय? नाही ऐकल्याचं काय नाही, म्हणजे असं काय आपल्याला शेवटी शेतीचा छंद, आपण दुसरा काय व्यवसाय नाही. मग शेवटी काय तर फळबागा शेतकरी याला सोर्सच येऊ शकत नाही. पाण्याची भरपूर कमतरता आमच्याकडे, त्याच्यामुळे डाळिंबी कमी पाण्यात येणारं पीक असल्यामुळे डाळिंबाकडे वळलो आम्ही. द्राक्षीपेक्षा परवडतं? द्राक्षीपेक्षा परवडते. बरं. एक तर मजूर लागत नाही जास्त याला. किती वर्ष झाड आहे ती? 9 वर्ष चालू आहे सध्या. 9 वर्ष संपूर्ण? 9 वर्ष कंपल्सरी प्रत्येक वर्षी सक्सेस आहे. बरं. रेट काय शेवटी मार्केट आहे, वाढतं कमी होतं काय होतं तो विषय नाही, फक्त आपण पिकवणं आणि माल आणणं. तर 9 वर्ष म्हणजे बरा जुना काळ आहे. त्यामध्ये तेव्हा तंत्रज्ञान एवढी काय नव्हती, काही नव्हती, माहिती नव्हती. नव्हती. त्या अंतराच तेव्हा कसं गणित जुळवलं? अंतर कसं होतं, आपलं द्राक्षाचं अंतर होतं पहिलं. मी काहीच केलं नाही, द्राक्षे उपजले हाया जागेला रोपं आणून लावली. किती बाय कितीवर आहे आता? खाल्ला प्लॉट आहे ते 10-7.5 वर आहे आणि वरली जी आहे ती एक 12 लाईनी, ती 10-5 वर आहे. त्या दाट झाले भरपूर. दाट झाले भरपूर. तेव्हा माहितीच नव्हती. माहितीच नव्हती, पण आपल्याला काय दाटचा काही त्रास नाही. आता तुम्ही सध्या प्लॉटमध्ये फिरला, काय माल अंतर असलेल्या भीतीच आहे. मला माझ्या दृष्टिकोनात तर मला तर काय असं वाटत नाही बाबा मला काय ह्यातनं कमी भेटतंय पीक, असं काय त्रास होतोय. फक्त फवारणीचा त्रास होतोय, का तर झाडाची हाईट गेली, का तर अनुभव नसल्यामुळे झाडं हाईट गेली होती, असं काय वाटत नाही. मग त्यानंतर ही 2 वर्ष झालं, आता ही नवीन प्लॉटची लागण केली. बरोबर. आता ह्याला डिसेंबरमधली हे इत्रेला ह्या भागाला. मग आणि ह्याला आजच्यापासून 1-1.5 महिना अवकाश आहे. ही 1200 झाड आहेत, ही चालू हार्वेस्टिंग मधली 1200 झाड आहेत. आणि ही 800 झाडाचा प्लॉट आहे. ही नवीन मधला जे आहे ती 800 झाडाचा प्लॉट. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं रेस्ट पिरियड मध्ये काम करणं. जेवढं तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये काम करचाल तेवढं तुम्हाला अधिकचं उत्पन्न मिळतं. काय 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 काम केलं रेस्ट पिरियड मध्ये? डाळिंबीचं कसं आहे, माल गेल्यानंतर काय काय शेतकरी हाय असा प्लॉट मोकळा सोडून देतात. मोकळा कधीच प्लॉट सोडायचा नाही. माल गेल्यानंतर काय करायचे, झाडाला बोडातने फुटलेलं आहे ते काढायचा, परत वरखताची एखादी डोस टाकायची. जी शेतकरी झाड आहे ती ज्या वयाची आहे ती झाड, बाबा 3 वर्षाची, 2 वर्षाची, वर्षाची, त्यानुसार तुम्ही शेतकऱ्यांनी डोस टाकून घ्यायचा. त्याला मिक्स डोस आपला काय असेल ते. बेसल डोस मध्ये लिंबोळीचं काम काय होतंय ते, एक तर त्यात कडूपणा असतोय. आता पिनहोलसाठी, खोडाळीसाठी भयानक लिंबोळीचं काम असतं. सुपर फॉस्फेट जे असते ते रानाला पुकळे आणतंय. 10-26, 18-46, परत मिक्स मायक्रोनेट. शेणखत काय किती टाकलेलं? शेणखत टाकतोय भरपूर. आपल्याकडे कसं आहे, जनावर भरपूर असल्यामुळे काय असं मोजून कधी मी टाकत नाही शेणखत. जे आता हाय ते असं डायरेक्ट का नाही, पाटी असो कशाने बी असो, जेवढं टाकावं तेवढं मी शेणखत टाकतो. असं कमीत कमी एकरी
4 ट्रॉली तर शेणखत पाहिजे. शेणखताचं मोजमापच नाही का? नाही शेणखताच मोजमाप नाही बागाला. बर 99% शेतकऱ्यांनी शेणखत भरपूर वापरावं एवढं म्हणणं आहे. बर तर आमच्याकडले भागातले शेतकरी बरंच कच्चं शेणखत भरपूर वापरते त्याचा काय कच्चा काही उपयोग नाही. त्यापासून रानाचे उलट हे होऊ शकते. तो- हम्म, हम्म. आपण कसं एखादं निर्जीव आहे ती पूर्ण कसं निर्जीव होत जाते असं होऊ शकते. कच्चे शेणखत पिकलेलं शेणखत पाहिजे. आता हो कसं समोर इथं ढेग आहे, बर हा ही शेणखत काढून टाकलाय बाहेर. आता हे परत पुढच्या भागाला टाका. आता ही समोर ही माल जो गेला का ह्याला शेणखत भरायचा. बर शेणखत पिकलेलं शेणखत शेतकऱ्यांनी भरावं. बर कच्च्या शेणखतात कसं असतं नुसतं वलच असतं, त्या डायरेक्ट त्यात काही मिक्स झालेलं नसतं. बरोबर. डाळिंबीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे छाटणी पण तेवढीच महत्त्वाची विषय असतो. नाही, चटणी महत्वाची. आमच्याकडली भागात छाटणी बघितली तर वेगळी छाटणी असते. तुमची छाटणी चांगली केली म्हणजे काय तुम्ही सांगितलं त्यांना छाटणी कशी करायला. हो सांगायची चटणी. कसाय जी बरंग्या काड्या आहेत त्या वाळलेल्या काटा आहेत, हाईट जाऊ द्यायची नाही. एकदम व्यवस्थित पिकलेली काडी. बर पहिली महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण काडी कशी बनवतो ह्याच्यावर छाटणी बी अवलंबून असते. बरोबर हा नाही नुसतंच आपण मोकळी झाड सोडली वाळलेली असल्यावर छाटणी व्यवस्थित होते, त्यांना घेताच येत नसते छाटणी. इथलं कधी मारलं याचं किती तारखेला. हे जे इत्रेल नोव्हेंबरच्या 5 तारखेचं आहे. 5 नोव्हेंबरला 5 नोव्हेंबरला इथं कंपल्सरी पहिल्यापासून 5 नोव्हेंबरचं इत्रेल असतं. म्हणजे 8-9 वर झालं तुम्ही 5 नोव्हेंबरला इथलं हे मारलं. 4 वर्षात या 5 नोव्हेंबरला चालू केले. आधी जूनमध्ये होतो. बर जूनमध्ये रेट काय गावाना, मग जून सोडला आणि परत आता डायरेक्ट नोव्हेंबरला आलं. बर आता नोव्हेंबरचं शेड्यूल आहे ह्याला. नोव्हेंबरचा हां सगळ्यात महत्त्वाचं कोणता योग्य शेड्यूल म्हणजे डाळिंबी धरण्यासाठी काय ज्या त्या भागात शेतकऱ्यांनी वेगवेगळं करावं. कसं असतं शेतकऱ्यावर थोडं अवलंबून असतं. शेवटी काय मार्केटकडे बी थोडं बघायला लागतं. आता काय शेतकरी कधी बी पाणी झालं कधी बी धरायला लागले. बरोबर, आता काय असा विषय राहिला नाही. एक 3 भर असं आले होते की एक ऑगस्ट भर एक आणि आम्ही धरतो हे नोव्हेंबर भर एक आणि जूनचं कसं 99% काय लगेच रन नाही. बरोबर हा हां आणि ह्या बहारला त्रास कमी होतोय. रोगाचा काही संबंध येत नाही, तेलकट अजिबात नाही. तुम्ही लिक्विड पोत्यान सोडा काही प्रकार येत नाही. बर तेलकट काहीच येऊ शकत नाही. इथं तुम्हाला तेलकट एक तर फळावर कुठं दिसलं तेलकट नाही, कोजवं नाही, पाकळी कोज नाही, त्या काही विषयावर तर आपण तेलकटवर जाणार आहे. तेलकटसाठी तुम्ही काय केलं ते प्रश्न पुढे महत्व असणार आहे. होय. ज्यावेळेस त्या इतरेला मारलं पहिलं पाणी कधी दिलं तुम्ही. काही इत्रेल मारायच्या अगोदर का नाही 24 तास म्हणजे असं भरपूर पाणी सोडलं होतं प्लॉटला. इतरेला मारायचं एक दिवस. एक दिवस भरपूर पाणी सोडलं होतं. फुल बाग गार डुंबगार करून ठेवलं. आता बघितलं झाडं तुमची जुनी येते एकदम झाडं मोठी झाडं आहे ती सेटिंग भरपूर दिसतंय. एवढं सेटिंग होतं का काय तोडलं आहे त्यातलं काय. नाही तोडलं नाही, हा एवढं सेटिंग आहे. किती आहे सरासरी एका झाडाला. एका झाडाला 80, 90, 100च्या आसपास आहे सेटिंग. 80-90 आहे. होय तर मागाशी आपण वजन काट्यावर सुद्धा केलं जवळपास किती किलोच वाटलं ते. एक 500, 400, 550, एक 50% माल ह्या साईजचा निघतो. म्हणजे अर्धा किलोच्या आसपास एक डाळिंब गेले. गेले बर खरं तर नंतर सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही तेलाचा विषय काढलाच. तेल्यामुळे तर शेतकरी अनेक हैराण झाला. शेतकऱ्याचं पाक तेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. चांगलं पीक होतंय, चांगलं आणतोय, पण त्या तेल्यावरती अजून औषध निघलं नाही. काय प्रयोग केला तेलासाठी. एक डाग तुम्ही आज बागत पूर्ण फिरलो तेलाचे एक पॉईंट कुठं सापडलं नाही. तेलकटसाठी पहिलं झाड स्ट्रॉंग पाहिजे, ताकद पाहिजे झाडात. हां एक तर मुळी फुल झाडाची चालू पाहिजे. मग काय शेतकरी काय करते ते पहिल्यांदा मुळीवर काम करत नाहीत, वरच काम करायचं झाडा. मुळी मेन झाडाचं भरपूर भक्कम असेल किंवा झाड स्ट्रॉंग असेल तर तेलकटचा काही परिणाम होऊ शकत नाही त्याच्यावर. आजपर्यंत 9 वर्षात कधी तेलकट आलं नाही. तेलकट 1 वर्ष आलं होतं फक्त. आलतं हे जूनमध्ये आलं होतं तेलकट. बर एक लय नव्हतं, एक 20 झाडावर तेलकट होतं. आलं होतं. वातावरण कसा शेवटी निसर्ग आहे, बर कधी चेंज होईल कधी बदलेल काय सांगता येत नाही. 1 वर्ष आलं आता त्याच्यानंतर तेलकट नाही प्लॉटमध्ये. बर पोशापासून इथंपर्यंत आलोय. अतिशय दुष्काळ परिस्थिती आहे. आता जून महिना चालू आहे. ही बाग उन्हाळ्यातलीच बाग आहे. हो उन्हाळ्यातलीच बाग. उन्हाळ्यात तुम्ही काय क्रॉप कव्हर दिसत नाही कुठं. काय पेपर मारला होता. पेपर मारला होता. पेपर मारला होता. पेपर मारला होता. बर त्यामुळे हे एवढं चकाकी दिसते. हा चकाकी पेपर मारला होता. पाण्याचं नियोजन काय केलं इकडं. पाण्याला एक बोर आहे, एक शेत तलाव आहे समोर. बर ह्याच्यावरच कव्हर केलंय. बाकी काय देखील नाही, खायला लसून ठेवलं नाही साहेब. फक्त डाळिंब डाळिंब एवढं फक्त. दुसरं काय विषय नाही. काही दुसरा विषय दुसरं काय देखील नाही. पेल देखील पाणी मोजकच असा प्रकार आहे. बर येईल ते डाळिंबालाच. आणि ते आता कसं काय शेतकरी असं आहे डाळिंब धरलं इकडं जा तिकडं तसा विषय करा नाही. पाणी सोडायच्या टायमिंगला पाणी सोडायचं तसंच थांबायचं. बरोबर आहे. टायमिंगला करणं टायमिंगला बटणं 1-2-3 दिवसात कसं आहे आपल्याकडे काय फिल्टर काय नाही. डायरेक्ट बटणं घरात माणसं घ्यायची, बटणं चेक करायची. बरं हा होय प्रत्येक लिक्विड सोडा आधी आठवड्यात 1-2 वेळा तर बटणं मी चेक करत असतो. होय बटणं चेक. म्हणजे आपला व्यवसाय सकाळी उठल्यापासून संध्याकाळ जाईपर्यंत. होय आम्ही सगळी शेती करतोय. काय विषय असा नाही, कुठं नोकर नाही, काय भानगड नाही. पूर्ण सगळ्या घराचं लक्ष डाळिंबीवर. डाळिंब दुसरं काय विषय नाही. हा डाळिंब जनावर हे असलाच विषय आमचा. डाळिंब खरं एवढं मोठं झालंय 400-500 ग्रॅम पर्यंत गेले. काय मोठं व्हायसाठी काय केलं डाळिंब. साईज वाढायसाठी काय केलं. साईज वाढायसाठी काय माहिती आहे का, या नोव्हेंबर जी बहार आहे
ह्याला कुठल्याच रोगाचा काही परिणाम होत नाही. मला बरेच शेतकरी, आता ही शेतकरी आहे, ही शेतकरी आहे, आता ही जी पाठीमाग बसला ही ह्याचा प्लॉट आहे, बरं, हा. ही शेतकरी भेजा लिक्विड सोडायला नको विचारायला, नको म्हणायला लिक्विड सोडायला, तेलकट येईल. पण मी म्हणणार काय तुला सोडायची सोड, येत नाही तेलकट. बर लिक्विड सोडलं होतं काय? लिक्विड सोडतो. काय सोडलं लिक्विड मध्ये? पहिल्या सुरुवातीला 052 052 झाल्यानंतर 052 भरपूर दिवस चालू होतं, जोपर्यंत कळीपासून 052 चालू होतं या प्लॉटला. बर 60-20 शक्ती पोटॅश, परत मिक्स मायक्रोन्यूट सोडायचं, ह्युमिक सोडायचं. बर असलं करत आतापर्यंत 0050 सोनाईट, सरकी पेंडी स्लरी, एक नंबर सरकी पेंडी स्लरी. बर जी माल गवळा झाला का सरकी कुठल्याही शेतकऱ्यानं सरकी पेंडी स्लरी करून सोडायची. आता सध्या पाट्यामध्ये प्लॉटला भिजू घालून ठेवली आहे. बरं भिजू घालून सोडायची, भिजवायची, परत चाळायची, नुसतं पाणी काढायचं तिथून सोडायचं. बर बर गवळं झाल्या पण एक 8-10 दिवस भिजू घालायचे. आता गोळ परत झालं तर आपलं जर गुरे येलेले असेल तर त्याचा चीक टाकायचा. मध्यंतरच्या काळामध्ये डाळिंबीचं मर रोगामुळे लोकांनी बऱ्याच डाळिंबी काढल्या. जवळपास पिन होल असेल, मर रोग असेल. आमच्याकडल्या भागात डाळिंबी संपल्या, गावातल्या 90% लोकांनी डाळिंबी काढून उसं लावली त्या ठिकाणी. तुमच्या भागातून बघितलं मर रोगाचं प्रमाण आहे, पण काय काढ वाट नाही बा कधी एवढी मोठी? नाही, पिनहोल आहे. कसं होतं माहिती आहे का, सुरुवातीला जे पिनहोलचं प्रमाण आलं त्या टायमिंगला झाडं एकदम स्ट्रॉंग होती, पण झाडाला हिरवापणा खालनं खोडाला येत होता. कुठल्याही शेतकऱ्यांनी जे बघितलंय हिरवापणा, पण त्या टायमिंगला पावसाळा भरपूर झाला होता. ही नेमकं पावसामुळे झालाय का पिनहोल न झाला हे कुठल्या शेतकऱ्याला समजलं सुरुवातीला. मग ज्या टायमाला झाडं मारायला लागली, मग झाडं मारल्यावर परत ही दुकानदाराकडे प्रत्येक शेतकरी जाऊ शकाल. मी असो, इतर कोण बी शेतकरी असो, दुकानदाराकडे जाऊ शकतो. मग दुकानदाराने ह्याच्यावर थोडं औषध दिली, ही केलं ती केलं, पण ती ज्या टायमाला परत नंतर शास्त्रज्ञ 12 भानगड हे झाल्यावर मग समजलं बाबा ही पिनहोल आहे. मग त्याच्यावर मग ही पिनहोलसाठी मग स्प्रे चालू झालं, खालनं ड्रीपमधनं चालू झालं. काय करता पिनहोलसाठी त्याला? बोडं धुवून घेणं. पिनहोलसाठी प्रत्येक आमुष्याला महिन्यातनं एकदा खोड धुवून घ्यायची, कीटकनाशक. मग त्यात काही टायमाला M45 असतंय, 22 टीन असतंय, नोवान असतं. आता नोवान काय बंद झालं, टिल्ट असतंय, कराटे असतंय, हे आलटून पलटून इमामेक्टिन म्हणजे महिन्यातनं एकदा फवारतो. महिन्यातनं एकदा फवारायचं. परत एकदा खालनं प्रिन्सिपल म्हणून येतंय, 70% एमिडा म्हणून असतंय, ते सोडायचं. असं चालू आहे. झाडं बघितलं तर भरपूर जुनी वाटते ती. अजून किती दिवस ठेवायची ती? अजून झाडं तशी ठेवायला काही अडचण नाही झाडांना. हाय जोपर्यंत चालते तिथपर्यंत चालवायचे. आता कसं एक 1200 आपण एक 200 गेली 1000 झाड, ही पण ही झाडं परत बनवणं एवढं शक्य नसतं. एवढी मोठं झाड आणणं शक्य नसतं. शक्य नसतं. काय काय शेतकरी काय करतात, एक 500 झाडातली एक 50 झाडं गेली ती बाग काढून टाकते ती. नाही, तसं नको आहे शेतकऱ्यांनी. एवढी मोठी झाडं आणणं सोपं नाही. सोपं नाही. बर आता खरं तर आपण उत्पन्न आणि खर्चावरती येऊया. जवळपास किती टन माल निघेल वाटतं? माल एक 16 ते 17 टन माल निघाले. 17 टन माल निघेल. हो. बर जवळपास 110 रुपयाचा रेट आहे. हा, सध्या 110. आता एकच झाला, ही पहिला तोडा 110 गेला. आता कसं आहे, मार्केट जर ह्यात रिवर्स आलं तर कमी होऊ शकेल. सर 100चा रेट धरला तरी वाढलं तर हाही 110 पेक्षा बी भला आणि 115 बी जाऊ शकेल. शेवटी मार्केट आपण जो पिकवायला मालक आहे, मार्केटचा आपण कोण आहे का? पिकून आपल्या हातात विकणं नाही. विकणं नाही. बरं सरासरी 100चा जर धरला तर 16 टन म्हणल्यावर एक 16 लाख रुपये खर्च किती झाला एवढ्या बागाला? ह्या दोन्ही प्लॉटचा खर्च आहे. ह्या प्लॉटचा फक्त आता जाणाऱ्या प्लॉटचा? ह्या प्लॉटचा शेणखत घरचा आहे, तो काय विषय नाही. छाटणीला एक 20,000 रुपये गेले. वरखाचा डोस एक 30,000 रुपये टाकला होता. आणि औषधी 1 लाख रुपयाची, एक 1.5 लाख रुपयेपर्यंत याला खर्च आहे. 1.5 लाखामध्ये 16 लाखाचं 16 लाखाचं उत्पन्न आहे. लय परवडते मग. परवडते साहेब. कष्टाचं काय मग? कष्ट घरचं आहे सगळं. कधी 9 वर्षात फटका बसला या? 9 वर्षात एकदा फटका बसला, ते बी 2 महिन्यात बसल्यावर. 2 महिन्यात इत्रेल मारलं होतं, काडी बनवली, लगेच धरले. असा काय फटका मला तर डाळिंबीत जाणवला नाही. बरं 9 वर्षात डाळिंब फायद्याचं आहे. फायद्याचं थांबायला लागत नाही. खरं तर तुमचा 9 वर्षाचा अनुभव आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं अजून ह्यामध्ये काम केलेली माणसं असतात, ह्या क्षेत्रात त्यांना अनुभवी माणसं असतात. जसं लाड साहेबांनी, कसं लाड साहेबांचं मार्गदर्शन कसं असतं इथं? एक नंबर लाड. आता कसं आहे माहिती आहे का, आम्ही काय करतो, आता ही माल घ्यायला ह्यांच्याकडे जायचं, डोस टाकायचा. मग ह्याने काय करते, ती जी बेसल डोस आहे ती बाबा झाडाला विचारते, ती बाबा आपल्याला कितीपर्यंत, झाडाला अर्धा किलो, पाव किलो, कितीपर्यंत टाकायचं आपल्या पाण्याचा महत्वाचा. म्हणजे ही आता सध्या अनेक पाऊस नाही आमच्याकडे, पूर्ण मोकळा आहे. मग ही पाण्याच्या परिस्थितीवर बाबा 1 तास रोज तुझं पाणी पडत असेल तर त्या हिशोबाने हिने डोस देतील, जी बेसल डोस आहे ती. मग ती डोस आणायची. परत रेस्ट पेडला काय स्प्रे आहे ती दोघांच्या विचारानं
शेतकरी एकटा हा विचार एवढा होऊ शकत नाही. त्याला नुसतं केवळ दुकानदाराच्या विचारावर ही गोष्ट होऊ शकत नाही. शेतकऱ्याचा अनुभव जुना असते तर नवीन अपडेट आले असते, नवीन औषध हां. मार्केटमध्ये त्याची माहिती शेतकऱ्यापर्यंत नसते. हां. माहिती नसते. हे लाड साहेबांची काय व्हिजिट होती काय होती? हो, व्हिजिट होती. प्रत्येक सुरुवातीला सेटिंग होईपर्यंत प्रत्येक 4 ते 5 दिवसाला यांची व्हिजिट असायची. मग सेटिंग झाल्यावर कसं असायचं, हळूहळू कमी होत परत 15 दिवसातनं महिन्यातनं. आता पेपर काढायच्या आधी एकदा बोलवून घेतलं, आता हे शेवटचं. मग पेपर काढाय आधी एक दिवशी बोललो, बाबा ही अशी परिस्थिती आहे, पेपर काढलं तर चालतेलं. मग सगळ्यांनी आम्ही शेतकरी बोलवून विचार केला, पेपर काढला. परत पेपर काढल्यावर एकदा बोलवलं. मग असं करून मग आता मला आपला द्यायला आलाय, काय अडचण नाही, व्यापारी कोण असेल तर बोलवून देऊन टाकू, असा विचार करून हे झालं. म्हणजे दोघांच्या सहमतानं सगळं झालं. या सहमत सगळे शेतकरी काय जरी इथं अडचण आली एकमेकाला, बाबा असं झालं तर एकमेकाला शेतकरी संपर्क करून ही फवारलं, स्प्रे ती फवारलं, एकमेकाला शेतकऱ्याशी मिळल्याशिवाय ही प्लॉट येऊ शकत नाही. नुसता एक शेतकरी ही असा विषय येऊ शकत नाही ह्या गोष्टी. लाड साहेबांचं मार्गदर्शन घेतल्यामुळे फायदा झाल्यासारखं वाटतंय. हो, एक नंबर फायदा झाल्यासारखं वाटतं. एकदम एक नंबर. जवळपास 1.5 लाखाचा खर्च आहे तुमचा आणि 15-16 लाख म्हणजे 14 लाख रुपये अगदी 6 महिने तुम्हाला राहिले तिथं. होय, पैसे भरपूर झालेत. होय. ठीक आहे. आणि म्हणणं झालं शेतकऱ्याचं कष्ट ह्या सुद्धा पाठीमाग महत्त्वाचं असतं. खर्च उत्पन्नावर येतो. उत्पन्न दाखवायचं कारण काय, खरं तर या पाठीमागचा विषय असतो की ह्याच्या आतली मेहनत दाखवणं महत्त्वाचं असतं, केलेलं कष्ट महत्त्वाचं असतं. अगदी पूर्ण घरदार आबदलेलं ते दाखवायचं असतं. बघणाऱ्याला काय उत्सुकता असते की आपल्या ह्या शेतकऱ्याला उत्पन्न किती निघालं, पण त्या पाठीमागचं कष्टसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. खरं तर लाड साहेबाकडून ह्यांनी सांगितलं ह्यांच्या पद्धतीनं, पण टेक्निकल शेती कशी असावी, शेतकऱ्यांनी यामध्ये अजून काय बदल करायला पाहिजे, नियोजनामध्ये काय बदल करायला पाहिजे, ही सगळी चर्चा आपण लाड साहेबासोबत करणार आहे. साहेब, तुमचं सुद्धा महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. खरं तर यांनी सांगितलं की लाड साहेबांनी आमच्या प्लॉटमध्ये येत होते, व्हिजिट देत होते. सुरुवातीपासून करूया. खरं तर महत्त्वाचं म्हणजे डाळिंबीचं अंतर यांनी सांगितलं 9 वर्षापूर्वीच होतं. त्यावेळेस तर तुमच्याकडे बाग नव्हती. पण सध्याला ह्या कंडिशनला डाळिंबीचं अंतर साधारणपणे काय असं होतं? साधारण सध्या जरी 12x13 तर असावं कमीत कमी. 12x13 असं होतं. आणि काळा रान असलं तर 14x15 असावं. काळा रान पाणी धरायचं असलं तर 15x15 पेक्षा जास्त ठेवलं तर स्वतः चालते. आर्द्रता राहिली नाही पाहिजे अजिबात त्या प्लॉटमध्ये. आर्द्रता राहील तर तेलाला औषध कुठलंच काम करत नाही, पाऊस लागून राहिला तर. आणि खडकाला असं असलं तर 12x13 चांगला अंतर राहते. पण आता ब्लोअरमुळे ती काय करते, लोक पिन होलचं ते प्रमाण असल्यामुळे जरा अंतर जवळ घेते. म्हणजे का झाड गेलं तर ती मॅच मॅच व्हावं किंवा असं परवडावं उत्पन्नाकडनं, त्यामुळे असं आहे. बरं. आणि सगळ्यात चांगला अंतर 14x15 शासनाने जी दिले ना, ती अभ्यास करूनच दिलेला आहे. 14x15. हां. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहार धरणं अतिशय महत्त्वाचं असतं. ह्यांनी सांगितलं की नोव्हेंबरला त्यांचा बहार असतो. कोणता वाटतं वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बहार शेतकऱ्यांनी धरला पाहिजे, पैसे होतील त्यावेळेस, रोग पण कमी राहतील आणि दर पण चांगला असेल? शेतकऱ्याला डाळिंबातली पूर्ण माहिती होईपर्यंत, म्हणजे तो स्वतः तज्ज्ञ होईपर्यंत नोव्हेंबरचा बहार धरलेला चांगला आहे. त्याच्यासाठी एका चूक कमी जास्त झाली तरी बाग फटका देत नाही. बरोबर. नोव्हेंबरमध्ये कंट्रोल होऊ शकते. असं एखाद लिक्विड जास्त गेलं किंवा एका चुकून टॉनिक गेलं तर बाग तेल्या आला तरी बी आवरू शकतो. बरोबर. पण जूनमध्ये जर तेल्या आला आणि शेतकरी नवीन असला तर तेल्या आवरणं जरा अवघड असतं. बरोबर. सत्य आहे ते सत्य आहे. बरोबर. आणि आमच्या प्रेक्षकांना पण एक प्रश्नाचे तुमच्याकडून उत्तर पाहिजे की मर रोगासाठी ह्यांनी सांगितलं काय काय केलं, आता मार्केटमध्ये काय नवीन औषध आले ते का, मर रोगासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतकरी त्यांचा स्वतःचा अनुभव आपण बरेच प्रयोग करतो. एका शेतकरी काय शॅम्पू वापरते, त्यामध्ये काय औषध करून वापरते, काय औषध असं काय आले काय करायला पाहिजे मर रोगासाठी? आता मर रोगासाठी टिल्टचं प्रमाण वापरायला सांगितले शासनाने आणि त्याचा रिझल्ट बी आहे. पण दुकानदार काय स्वतः फायद्यासाठी बरंच काहीतरी सांगत बसते. पण आपण काय तसं करत नाही. शासनाचं काय आहे आणि कंपन्यांचं काय चांगलं आलंय ते देतोय. आता ह्यांना आम्ही खालून 30% ॲक्ट्रा देतोय, कधी 75% इमिडा देतोय खालनं सोडायला, आणि महिन्यातनं 2 स्प्रे देतोय खोड धुवायला. जवळजवळ एका झाडाला 2 लिटर पाणी संपलं पाहिजे ह्या हिशोबाने फवारणी घ्यायला सांगतो आम्ही. त्यात टिल्ट एक अर्धा ते 1 नसते, इमामेक्टिन 2 ग्रॅम नसते, आणि परत हमला 2 मिली नसते. हमला म्हणजे क्लोरोफायरिपास आणि आपलं सायपरमेथ्रिन असते 5%. तुम्ही कुठल्याही कंपनीत घेतलं तर चालते. ह्याच फवारणी आलटून पालटून घ्यायचं. एखाद्या वेळेस हमला घेतलं तर परत एखाद्या वेळेस कराटे घ्यायचं, परत एखाद्या वेळेस दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं कृषीदूतचं सुदर्शन आहे असं घेऊ शकताय तुम्ही. असं कुठली बालटून एक कीटकनाशक, त्यात एक चांगलं स्पर्शजन्य बुरशीनाशक टिल्टसारखं असं. आणि हे झालं तर एखाद्या वेळेस रोको बी घेऊ शकताय तुम्ही, अधूनमधून रोको असं. ह्याच्या खोडं ह्यानं महिन्यातनं 2दा खोडं धुलीच पाहिजेत. झाडं जर नवीन चांगली ठेवायची असतील तर. प्रत्येक पिकासाठी पांढरी मुळे अतिशय महत्त्वाची असते. तसं डाळिंबीसाठी सुद्धा पांढरी मुळे अतिशय महत्त्वाची. पांढरी मुळे वाढली पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कुजलेलं शेणखत घातला पाहिजे, आणि महिन्यातनं 1दा ते 2दा ह्युमिक ॲसिड सोडलं पाहिजे. आणि बऱ्याच कंपनी चांगली मायक्रोराइज आहेत मार्केटमध्ये, ते सोडले पाहिजेत.
पांढरी मुळी हा, चांगली पांढरी वाटते. मुळी चांगली वाढते. बरं. आणि पीएच जर मेंटेन नसेल हं. तर प्रतिभा बायोटेकचा कोकोली म्हणून एक प्रोडक्ट आहे, हं. तो बरंच काम करतो तो. आणि त्यांचं 50% पोटॅशियम ह्युमेट आहे प्रतिभा कंपनीचं, हं. ते डोसमध्ये अवश्य वापरावं. आम्ही आता जवळजवळ 4 वर्ष झालं ह्यांना ते देतोय आम्ही. बरं. प्रतिभा कंपनीचं ह्युमिक ॲसिड बी आहे आणि त्यांचं पुडमी म्हणून 50% पोटॅशियम ह्युमेट आहे, हं. ते बी देतोय आम्ही. त्याचं पुडमी म्हणून नाव आहे. बरं. चांगला रिझल्ट येते, मुळीवर चांगलं काम करते. स्लरीसाठी काय काय केलं करायला लावलं ह्यांना? स्लरीसाठी ह्यांनी सरकीपिंडी स्लरी करून सोडतात. हं. परत आम्ही ह्यांना जीवामृत बी करून कधी कधी सोडायला सांगतोय. हं. त्यात देशी गाई शेण आलं, परत देशी गाईची मुतारी आली, हं. 1 किलो गुळ आणि 1 किलो हरभरा डाळीचं बेसन न हल्लेले बांधायचे, 2 मंजळ माती टाकून सकाळ संध्याकाळ ढवळायला सांगतोय. आणि 5व्या दिवसापासून 15 दिवसात वापरायला सांगतोय. बरोबर आहे. खरं तर आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे डाळिंबी बागमध्ये तण मोठ्या प्रमाणात येतं. मग कोण शेतकरी खुरपतं, कोण काय त्याच्यावरती फवारतं, कोणत्या कटरनं काढतं, काय योग्य आहे? काढलं पाहिजे, गवताचं ठेवलंच पाहिजे? आता ज्या त्या परिस्थितीवर नसते. हं. आता आपली ही बाग अजून 1.5 महिना आहे. बरोबर. हां. आता ही बाग बरोबर आहे, ही जायला 1.5 महिना आहे. हं. आता ह्यात जर पाऊस जर वाढला हं. तर कुजव्याचं प्रमाण येते. त्यामुळे ह्यात तणनाशक मारण्यापेक्षा गवत कापलेलं चांगलं आहे. हं. अचानक जर पाऊस लागून राहिला तर ती तण वापशाला आणून ठेवते जमिनीला. बरोबर. त्यामुळे आर्द्रता कमी होऊन तेलाचे बी प्रमाण कमी राहते आणि कुजव्याचे बी. हं. ज्या त्या परिस्थितीवर पहिल्या तर सेटिंग होस्तोवर तण यूज नाही बागात, हं. सेटिंग होस्तोवर. बरं, आणि हां. सेटिंग पिरियडमध्ये तण काढायचं नसते, हं. मुळे हलती ना त्यावेळेस. बरोबर, हां. हां, मुळे असं हल्ली नाही पाहिजे. मुळे हल्ली नाही पाहिजे सेटिंग पिरियडमध्ये. बरोबर आहे. आणि शेतकऱ्याला त्यासोबत जास्त उत्पन्न निघायचं म्हटल्यावर कळीचं प्रमाण जास्त लागलं पाहिजे. आणि त्या कळ्यामध्ये मादी कळीचं प्रमाण जास्त लागलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी काय करतोय, आता आमचं 3रं वर्ष आहे, होय ना उमेशराव? सांगतो म्हणजे स्वतः मी तज्ञ असा विषय नाही. हं. मी स्वतः एक 12वी झालेला, परत असं अडचण आल्यावर शेती सोडली, म्हणजे शाळा सोडली, परत धंदा टाकला. पहिल्यापासून आम्ही व्यवसायामध्ये आहे. पण आम्ही चुकीची माहिती कोणाला देत नाही शक्यतो, 99%. हं. 4 पैसे मिळायसाठी असं आपण काय उद्योग करत नाही. हं. त्यात प्रतिभा कंपनीच्या मोरे साहेबांचं भरपूर सहकार्य असते आम्हाला. आणि थोरात साहेब म्हणून एक आहेत, इंडोफिलचे घोलप साहेब म्हणून एक आहेत, त्यांची स्वतःचे 6,000 झाडं आहेत, त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. अजून 1-2 दुकानदार आहेत चांगली, जे स्वतः ॲग्रोनॉमिस्ट आहेत, बरं. ते बी मार्गदर्शन करतात आम्हाला चांगल्या प्रकारे. बागेमध्ये ज्यावेळेस कळी लागेल त्यावेळेस नर मादी असताना मधमाशीचं महत्त्व त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आपल्या महाराष्ट्र माझावरती मधमाशीसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. काय मधमाशीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? काय वेगळ्या फवारणी केल्या पाहिजे का मधमाशीसाठी? तुम्हाला सांगा, किती मधमाशी नसलेले प्लॉट, एकदम सोपं कमी खर्चाचं औषध म्हटलं तर आम्ही नेहमी म्हणजे प्रयोग केलेला ताक, गुळ आणि दालचिनी पावडर हे एक आम्ही वापरतो मधमाशी यासाठी. मधमाशी यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय करतोय, संध्याकाळच्या वेळेस 1-2 किलो गुळ पत्र्या डब्यात जाळतोय, त्याच्यामुळे बी मधमाशी येते. आणि ती ताक, गुळ आणि जी आपण दालचिनी पावडर मिक्सर केलेलं असते ती 200 लिटर पाण्यात टाकून आम्ही फवारतोय. 200 लिटर त्याचं मिश्रण असते, ती बऱ्याच शेतकऱ्यांना सगळं त्याचं प्रमाण माहीत आहे. ती फवारायचं आणि त्यातलं एक 5-10 लिटर पाणी घ्यायचं आणि ते आपण बाटलीत भरून ठेवायचं आणि बागेत एक 5-10 ठिकाणी गोनपाट फाडून अडकावायचं आणि त्याच्यावर रोज सकाळी ती वाचायचं, कारण ती वाळते ना. रोजच्या रोज सकाळी वाचते, स्मेलनं बरोबर मधमाशी येते. आणि मधमाशी याच्या 15 दिवसा पिरियडमध्ये आपण उग्र कीटकनाशक वापरायचं नाही. उग्र कीटकनाशक वापरायचं नाही, मरू शकते, येतच नाही. त्याला एकदा वास लागला ती येतच नाही, निघून जाते. म्हणजे मधमाशीचं महत्त्व भरपूर आहे. मधमाशीचं महत्त्व, मधमाशीशिवाय सेटिंगच होत नाही प्लॉट, होत नाही. होत तर त्या भागासाठी अजून कुठे पेट्या पण मिळते, बरेच शेतकरी आम्ही पेटे बी आणल्या होत्या मागच्या वर्षी यांच्यासाठी. ह्या वर्षी आम्ही ती पहिल्यापासून आम्हाला ती झटका बसला होता मागच्या वर्षी, त्यामुळं लेट झाल्यामुळं आम्ही ह्या वर्षी पहिल्यापासून आम्ही मधमाशीसाठी फवारणी घेतल्या. परत ती गोनपाट वापरलं, परत वेटशीट म्हणून धानुकाचं एक स्टिकर आहे, संत्र्याचा वास आहे, ती 2 वेळा वापरलं. त्यामुळे मधमाशी भरपूर आली. मधमाशी मी फिरा येत नव्हती ह्या बागात, एवढी मधमाशी होती मोठी. हां, ठीक आहे. कळी निघायला आम्ही प्रतिभा कंपनीचं बंपर म्हणून एक औषध आहे, त्यात अमिनो ॲसिड नाही, सीविड आहे, ती एक चांगलं आहे. त्यांचं ब्राशिका म्हणून एक पावडर आहे, टॉनिक आहे. आणि त्यांच्याच कंपनीत 05234 डबल ड्रायमधले एकदम चांगल्या क्वालिटी आहे. कळी फेकाय ती चांगलं काम करते. हे जवळजवळ आमच्या 10 प्लॉट आहेत, 10 प्लॉटला ती दिले. त्यांना अशी कळी एकदम चांगली निघाली, एक ठिकाणी 10 कळ्या सेटिंग झाली. ती तुमच्या ह्या प्रतिनिधीनं आता ह्या नवीन प्लॉटमध्ये दाखवले. बरोबर. हां, म्हणजे त्याचा रिझल्ट आहे. आता ह्यांच्या झाडावरती जवळपास 80-90-100 पर्यंत फळ आहे. ह्या झाडा 9 वर्षामध्ये ती फळ योग्य आहे, जास्त पाहिजे, कमी पाहिजे, कसं आहे? नाही, योग्य आहे तसं. कारण ह्यांची झाडं कसं आहे, जातीत बी तेवढ्याच प्रमाणात आणि परत चालू बी तेवढ्याच प्रमाणात. आता 200 झाडं गेलीत म्हणते त्यांनी, पण महागडण्याने 80-90 तयार बी केली ती, म्हणजे ती अजून आता येते ती. म्हणजे असं ह्यांच्यात मर रोग नाही, म्हणजे महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्यांच्यात पिन होल आहे. पिन होलनं काय होते, फक्त खोडापर्यंत जाते, पण नवीन परत फुटवा निघते, परत त्यांनी त्याचं लगेच झाड तयार करते. असं चालू आहे 9 वर्षात ह्यांचा प्रयोग. हा, तेच झाड चालू आहे, असा प्रयोग चालू आहे. बऱ्यापैकी सक्सेस झाले ह्यांच्यात. आता तुम्हाला बऱ्यापैकी झाड आता
तुम्ही मगाच जे शूटिंग केलं ते पिन होलचं झाड तयार केलं होतं. एक तुम्ही खोड घेतले ना, ते पिन होलनं कट झालेलं नवीन झाड तयार झालं, माल लागलाय. त्यांनी शूटिंग केलंय तुमच्या माणसांनी. हा म्हणजे जरी पिन होलचा त्रास असेल तर शेतकऱ्याने खालनं पूर्ण कट करायचं कट आणि परत ते झाड आहे वाढवायचं. हाय असं वाढवायचं. पिन होलचं झाड आहे ती परत फुटून येते, मर रोगचं झाडच फुटत नाही. मर रोग आणि पिन होल असेल तर ते झाड तिथून फुटतच नाही. नुसतं जर तुमच्या रानात पिन होल असेल तर त्याला दुसरा फुटवा निघतो, त्याचं तुम्ही झाड तयार करू शकता. पण त्याच्यासाठी कंपल्सरी तुम्ही 2 महिन्यातनं फवारणी घ्या. परत ह्यांनी जसं सांगलीनं हळद आणून टाकली, हळद पावडर, तशी हळद पावडर आणून टाका. ह्या वर्षी हळद म्हणजे आयुर्वेदिक आहे ना, त्यात कडूपणा भरपूर असते. ते निमॅटोडला काम करते आणि बऱ्यापैकी कीटकनाशकला काम करते. आणि ज्यावेळेस आपण 2 लिटर पाणी खोडाला संपवतोय त्यावेळेस त्या हळदचा कडूपणा बी तिथं खाली मुळीला जातोय, मुळी बी चांगली राहते. बरोबर. आणि शेवटचा एक प्रश्न, नवीन जी डाळिंबी लावणार शेतकरी आहेत किंवा नवीन पोर डाळिंबी क्षेत्रात येणार आहे त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? करायचं झालं तर त्यांनी जेवढं त्यांना स्वतःला व्यवस्थित होतंय तेवढंच करावं. आणि स्वतः बागत थांबायची तयारी असली तर करावं. जमीन एक चांगली असावी, एकदम खडकाची, आणि अंतर जमिनीनुसार ठरवावं. त्यानं लावली म्हणून आपण लावणे. आपली काळी जर जमीन असली तर भरपूर विचार करून अंतर जास्त ठेवून लावावं. कारण आमच्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी, मोठ्या शेतकऱ्यांनी 30-30 एकर बाग लावून सोलापूरचे शास्त्रज्ञ बोलवून परत काढली आहे बाग. सक्सेस झाली नाही. बरोबर. नियोजन म्हणजे सक्सेसच नाही, झालीच नाही सक्सेस. काळा रान पूर्ण होतं, अंतर जवळ होतं आणि आर्द्रता जास्त असल्यामुळे कधी त्यांना सक्सेस झाले नाही. जवळजवळ त्या एका शेतकऱ्याचं 50-60 लाख रुपये गेले त्यावेळेस. ठीक आहे. ह्यांनी शेतकऱ्याला जसा संदेश दिला तसं शेतकऱ्याला संदेश काय देतो ते बघूया. काय सांगताल, नवीन जे पोरं वाचतील किंवा नवीन शेतकरी डाळिंबीकडे वळणार आहेत त्यांना काय संदेश देतात? नवीन जी आताची पिढी जी ह्याच्या डाळिंबी क्षेत्रात जे जाणार आहे, महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्यात कष्ट करण्याची ताकद पाहिजे. किंवा जमीन आपली कशा पद्धतीची आहे, पाण्याचा सोर्स कसा आहे आपला. ते झाडं नुसती लागण करून उपयोग नाही. लागण केल्यापासून त्याला काय लागतं, पहिल्याने डाळिंब असं पीक राहिलं नाही बाबा, सहजासहजी ही गोष्ट राहिली नाही. त्यासाठी शेणखताचा व्यवस्थित वापर, टायमिंग टू टायमिंग स्प्रे. असं आहे काय शेतकरी, आता मी पहिल्या वर्षी प्लॉट 9व्या महिन्यात धरला, 9 महिन्यात. मग काय शेतकरी आता वर्ष 1.5 वर्ष देखील धरू शकत नाही. असं झाड तयार करू शकत नाही ते. मग टायमिंगला पाणी. मग काय शेतकरी असाही संध्याकाळी पाणी सोडायचं, जायचं, रोप आहे त्याला काय होतं. पण ते लहानपणी जर त्यात तेल्या घुसला खोडात ते सक्सेस होऊ शकत. हा प्रकार आहे सगळे घरचं. आणि कसं आहे, सध्या रोजगार भयानक झालं. रोजगार आहे जेव्हा शेती करायचा हा विषय राहिला. स्वतः आबदणार असेल तरच शेती आहे. एक तर लाईटी अशी येत्या, रातचं लाईटी येत्या. मग काय शेतकरी लांब आहे म्हणून रातचं मोटर चालू करायला आवश्यक नाही. मग त्यासाठी रात्रीचं दिवसा असो रातचं असो. डाळिंबीत खर्च लय मग तुमच्याकडे बघितलं 1.5 लाखाचा खर्च तुम्ही एवढं उत्पन्न. कसं आहे माहिती आहे का, स्वतः अनुभव असल्याशिवाय कमी खर्चात यायचं पीक राहील. कसं आहे, मग त्याच्यावर कोण मास्तर ठेव, ते मास्तर गेलं एका फवारणीत 10 औषध देते. बरोबर. मग असा प्रकार आहे. मग ते दुकानदार, मग काय दुकानदार असे त्यांना तर डाळिंबीतलं काय माहिती नाही. डाळिंबीत सहजासहजी सक्सेस होणं एवढं सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे. कोण दुकानदार असो, शेतकरी असो, तुम्ही आम्ही असो, तेवढं सोप्या गोष्टी नाही त्या डाळिंबी. अनुभव स्वतःचा 50%. बरोबर आहे. आणि त्यात दुकानदार 50%. मग सध्या दुकानदार असं झालं की व्हिजिटला येऊ शकत नाही ते कोण प्लॉटवर. बरोबर. महत्वाचा मुद्दा कसं आहे माहिती आहे का, डाळिंबी लावायला असेल तर यूट्यूबवर आता भरपूर चॅनल आहेत, भरपूर शेतकऱ्याचे चॅनल आहेत. बाबा हार्वेस्टिंगचं आहेत, बाबा लागण करतानाच आहेत, लागण करताना जमीन कशी पाहिजे असं बी आहेत. मग ते औषधं कुठली वापरले, काय केलं, पूर्ण लागण केल्यापासून एक पीक जाऊपर्यंत बी काय जण यूट्यूब आहे, 1, 2, 3, 4 भाग असायचं. पूर्ण काय शेतकऱ्याला माहीत नसेल त्यांनी त्याच्यावर जावा. आणि काय शेतकरी असा आहे, बायकेचं 4 शेतकरी आहेत, ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून शेती करायची. ग्रुपनं शेती करणं ही लय मोठा फायदा आहे सगळ्या शेतकऱ्यांनी. आता या आमच्या पासून एक 7-1 किलोमीटरवर गावरवाडी म्हणून म्हणजे आम्ही जातोय तिथं. भरपूर शेतकरी आहेत असं गटान शेती करायचं. 70-80 असं शेतकरी आहेत, त्यांच्यात 5-7 गट आहेत. मग प्रत्येक शेतकरी एक टाइम इतरेल, एक टाइम छाटणी, एक टाइम हार्वेस्टिंग असं आहे. मग ते सगळ्यात सोपं, रोगाला अजिबात बळी पडत. आज मला सांगा, एक ग्रुप आहे हे लावा नाही, यांनी एक दिवशी जर एक कीटकनाशकांचा स्प्रे घेतला तर स्वस्तात भेटणार आणि ती कीटकनाशक कुठं थांबू शकत नाही, थांबणार नाही. मग आपल्याला शेतकरी आज मी कीटकनाशकाचं मारला, दुसरा तेलकटचं मारू शकतो. बरोबर आहे. एकी पाहिजे शेतकऱ्याची एकी पाहिजे, परवडते असा परवडते हा विषय. ठीक आहे. आणि आता मग अजून एक शेतकरी आम्हाला भेटला, त्याने आता नवीन डाळिंबीची रोपं लावली, जवळ 2 वर्ष झाली ना, 2 वर्ष झाले डाळिंबीची रोपं लावली. हा आहे इथला प्रगतशील द्राक्षी बागायदार आहे. ती नेमकं ह्यांच्याकडे एवढंच काढायचं की द्राक्षी परवडते का डाळिंबी परवडते, काय वाटतंय? आता तसं जर विचार केला तर द्राक्षीत सध्या खर्चाच्या मनानं काही राहिलेलं नाही, त्या मनानं डाळिंब ही परवडते.
कमी मजूर आणि कमी खर्चात डाळिंब सक्सेस होते. द्राक्षे किती दिवसापासून आहे द्राक्षे? द्राक्षी 15 वर्षापासून करतोय, पण बरं. सुरुवातीचा खर्च हम्म. आणि आता या खर्चात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. बर. त्यामुळे द्राक्षी आता स्वतःची माझी 4 एकर द्राक्षी आहे, हम्म. पण द्राक्षी परवडण्यासारखं पीक राहिलेलं नाही आणि रिस्की पीक झाले आणि रिस्की पीक झाले. गेली 2-3 वर्ष द्राक्षे अगदी दर पण नाहीत. 24 तास ते याच्यामध्ये असल्यासारखंच काम आहे त्याचं. त्यामुळं डाळिंबीकडं बऱ्याच जणांनी वळावं. वळाव डाळिंबीकडे. हां, किती झाड आहेत आता? आता माझी 500 झाड आहेत. 500 झाड आहेत. हां, धरले धरायची? धरले. आता 15 तारखेला इथलं मारलेलं आहे. बर. जून बहार धरला आहे मी. ह्याच्या आधी धरली होती का? ह्याच्या अगोदर झाली होती गेल्या वर्षी. चालते का पैसे? होय झाली. ठीक आहे. खरं तर विचारायचं म्हणजे शेतकऱ्यांनी द्राक्षी लावा डाळिंब लावा हा विषय मुळीच नाही, पण द्राक्षीमध्ये जी कष्ट आहे, द्राक्षीमध्ये जी रिस्क आहे ती सध्या डाळिंबीमध्ये दिसत नाही. डाळिंबी जर तुम्ही योग्य नियोजन केलं, शेतकऱ्यांनी सांगितलं जर डाळिंबी लावायची असेल तर स्वतः कष्ट करायची, स्वतः उतरायची, स्वतः कपडे घाण करायची, अंगाला माती लावून हाताला माती लावून घ्यायची तयारी पाहिजे, तर तुम्ही डाळिंबीमध्ये उतरा, नाही तर डाळिंबीमध्ये तुम्ही उतरू नका. सध्याची शेती ही मजुराच्या जीवावर राहील नाही, मजुराच्या हातावर शेती राहील नाही, कारण मजूर पण मिळत नाहीत. त्यामुळं डाळिंबीकडे जर तुम्हाला वळायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे 4 लोकांना भेटा, 4 लोकांच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये जावा, तिथल्या लोकांचा अनुभव घ्या, काही टिप्स काढा, अनेक लोकांना भेटा, दुकानदाराला भेटा, औषधाची महत्त्वाची माहिती करून घ्या आणि मग या डाळिंबी क्षेत्रात उतरा. डाळिंबी क्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, आधी सुरुवातीला सगळ्यांना माहिती पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांना जाता शेतकऱ्यांनी शेवट करताना सांगितलं की 111 रुपयाचा दर मिळाला आहे, जवळपास 16 टनाचा माल त्या ठिकाणी निघेल आणि 16 लाखाचं उत्पन्न शेतकऱ्याला आज मिळणार आहे आणि त्यातला 1.5-2 लाखाचा खर्च गेला तर 14 लाखाचं उत्पन्न शेतकऱ्याला आज या डाळिंबीनं फक्त 6 महिन्यात त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचं कारण फक्त त्याचं श्रेय जवळपास 50% शेतकऱ्याचं आहे, पण 50% लाडसाहेबाच्या मार्गदर्शनामुळे सुद्धा त्यांना हे त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी मिळालं आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंबीची बाग लावली तर ती ठीक आहे, कारण काय अडचण नाही, पण त्याच्यामध्ये कष्ट करून स्वतः त्यामध्ये काय अनुभव आहेत का ते सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आणले पाहिजे. अनेक मोठ्या आता जी मी जिथं उभा आहे तो पूर्ण दुष्काळी भाग आहे. जवळपास इथं तुम्ही आसपास बघितलं तर एक सुद्धा तुम्हाला हिरवं झाड दिसणार नाही. फक्त यांच्या थोड्या पाण्याच्या जेवावरती बोर आहे किंवा त्यांनी त्या ठिकाणी पाण्याचा टँक केला, त्याच्या जेवावरती डाळिंबीचे पीक किंवा डाळिंबीचं झाड त्यांनी चांगल्या पद्धतीचं आणलं आहे. पूर्ण घरभार या डाळिंबीसाठी आबत आहे म्हणून हे सक्सेस झालं या ठिकाणी सांगितलं. नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा उतरून यामध्ये या ठिकाणी डाळिंबीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायला काय अडचण नाही. कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, रेड डे.